तर आज 20 मार्च जागतिक चिमणी दिवस। गेल्या काही वर्षांमध्ये शहरांमधून चिमण्यांची संख्या कमी होती आहे। त्यामुळे चिमण्या वाचवण्यासाठी पक्षीप्रेमी, पर्यावरणप्रेमी पुढे सरसावलेत। जगभरातच चिमण्यांची संख्या झपाट्याने कमी होती आहे। मोबाईल रेडिएशन हे मुख्य कारण असलं तरी दुसरी अनेक कारणं आहेत। त्यात शहरी भागामध्ये वाढत्या इमारती, दाटीवाटीची वस्ती, बंद घरं, झाडांची कमी झालेली संख्या यामुळे चिमण्यांना आवश्यक पोषक वातावरण तयार होत नाही। मात्र यासाठी पक्षीप्रेमींनी पुढाकार घेतलाय। चिमण्यांना वाचवण्यासाठी मुलांनी, विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतलाय। चिमण्यांचं अन्न साखळीतील तसंच पर्यावरणातील महत्त्व अबाधित राहण्यासाठी हा पुढाकार घेतलाय। गार्डन्समध्ये, मोठमोठ्या लॉन्समध्ये आपण जेव्हा मोठ्या प्रमाणात हेवी पेस्टिसाइड यूज करतो, ह्या पेस्टिसाइडचा वापर झाल्यामुळे पक्ष्यांना योग्य वेळेला त्यांच्या ब्रीडिंग सीझनमध्ये, म्हणजे त्यांना जेव्हा त्यांच्या पिलांचं पालनपोषण करायचं असतं त्यावेळेला तेव्हा त्यांना जे इन्सेक्ट लागत असतात ते त्यांना त्यावेळेला मिळतच नाहीत। सगळ्या अभ्यासकांच्या मध्ये आपण हे निश्चित म्हणू शकतो की चिमण्यांची संख्या साधारणपणे 75 ते 80% कमी झालेली आहे शहरांमधून, आणि ती वाढवणं देखील ते आपलंच काम आहे। आपल्यामुळेच जर ती कमी झाली असेल तर तिला वाढवण्याचं काम देखील आपलंच आहे। तर चिमण्यांना वाचवण्यासाठी मुलांनी, विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतलाय। चिमण्यांचं अन्न साखळीतील तसंच पर्यावरणातील महत्त्व अबाधित राहण्यासाठी गेली 27 वर्ष स्पॅरोज शेल्टर देशभर आणि राज्यभर काम करत असून आतापर्यंत विविध उपक्रम राबवून समाजामध्ये चिमण्यांविषयी जनजागृती करत आहेत। धारावीतील मनोहर जोशी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी चिमण्यांची कृत्रिम घरटी रंगवण्याचा उपक्रम राबवला। शाळा आणि परिसरामध्ये घरटी लावली जाणार आहेत। या विद्यार्थ्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांनी। पाहूया। आज वर्ल्ड स्पॅरो दिवस आहे, म्हणजे जागतिक चिमणी दिवस। गेल्या काही वर्षांमध्ये बघितलं तर चिमण्यांची संख्या झपाट्याने कमी होत आहे। नेमकं या चिमण्यांची संख्या कमी होण्याच्या मागचं कारण काय आहे आणि चिमणी वाचवण्यासाठी आता चिमण्यासारखे दिसणारे जे विद्यार्थी आहेत ते सुद्धा पुढाकार घेत असल्याचं पाहायला मिळत आहे। मी आहे आता धारावीतल्या छत्रपती शिवाजी महाराज शाळेमध्ये, आणि या शाळेतले विद्यार्थी जे आहेत ते चिमण्या वाचवण्यासाठी पुढाकार घेत असल्याचं पाहायला मिळत आहे। नेमकं काय करणार आहेत आपण त्या विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहोत। तुझं नाव सांग आणि चिमण्या वाचवण्यासाठी तुम्ही काय करणार आहात? मी भाग्यश्री बोराडे, छत्रपती शिवाजी महाराज इयत्ता 7वीत शिकते। शहरांमधील चिमण्यांचे कमी होणारे संख्या आणि त्यांच्या संवर्धनाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी ह्या मागचा मुख्य उद्देश आहे। आम्ही ते घरटे आता रंगवलेत आणि आम्ही आता त्याला डिझाईन ते देणार आहेत आणि शाळेमध्ये वेगवेगळ्या जागी ते लावणार आहेत, कारण की जेव्हा चिमण्यांना अंडे द्यायचं असेल तेव्हा ते त्यात देऊ शकतात, ते अंडे सुरक्षित राहतील, म्हणून चिमण्यांची संख्या अजून वाढू शकतात। व्हिडिओ जर्नलिस्ट शिवशर्मासह मनोज कुलकर्णी, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।